तर नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात परशुराम सोनगे युट्यूब चॅनल. आज आपल्यासाठी खास घेऊन आलेलं आहे एक नवीन कथा, स्पर्श. कथेचे लेखक आहेत पुरुषोत्तम रोहणकर. बाहेर फाटकाजवळ ऑटो रिक्षा येऊन उभी राहिली. अनुनं किचनमधून पाहिलं. ऑटो ड्रायव्हरनं अवीला खाली उतरवलं. तशी ती बाहेर आली. अवी, आज पुन्हा पिऊन? ऑटोवाला म्हणाला, बाहर के बाहर पड़े थे मैडम, वे उनका दोस्त था, उन्होंने ऑटो में बिठा दिया, मैं घर लेकर आया. आणि पैसे उस दोस्त ने दे मैडम. एवढं बोलून तो ऑटोवाला निघून गेला. हवीचा तोल सांभाळत आणून त्याला घरात घेऊन आली. त्याला बेडवर झोपवलं. बंटी आणि पिंकी बावरून गेले होते, पण तरीही मुकाट्यानं अभ्यास करत होते. आता रात्रीचे 10 वाजले होते. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. सकाळी बँकेत ड्युटीवर जाण्यासाठी अवी तयार झाला. अनुनं जेवणाचा डब्बा त्याच्याजवळ दिला. आज आज दारू घ्यायची नाही, सांगून ठेवते. बिलकुल पिणार नाही, तुझी शपथ. दररोज माझी शपथ घेताय आणि रोजच दारू पिऊन येत आहे. तुम्हाला समजत कसं नाही हो? सोन्यासारखं संसार आहे आपला. देवाने आपल्याला 2 देखणी मुलं दिली. आपल्यासाठी नाही निदान या मुलासाठी तरी दारू. मुलांसाठीच तर मी दारू पिणार नाही. हे बघा, आज तुम्ही दारू पिऊन आलात तर मी दारूचा वासही सहन करणार नाही. एवढंच काय, तुम्हाला घरातच घेणार नाही, मी सांगून ठेवते. नाही पिणार बाबा. बघ, कानाला हात लावलाय. जाता ड्युटी वर वेळ होतोय. अहो, आमचा नवीन बँक मॅनेजर आलाय, जगताप म्हणून. मोठी भारी केस आहे. म्हणूनच म्हणते, नोकरीची काळजी घ्या. असिस्टंट कॅशियर आहात तुम्ही, तेव्हा जबाबदारी ना. समजलं मॅडम, चालतो मी. बाय बाय. आणि तो ड्युटीवर निघून गेला. अनु पिंकीजवळ आली. पिंकी, तुझ्या जेवणाचा डब्बा तयार आहे. आणि बंटी, हे काय, अजून कपडे चेंज केले नाहीत तू? करतो का मम्मी? कधी करशील? 10:35 झालेत. एव्हाना तुमची रिक्षा येऊन ठेपेल दारात. आणि दोघेही शाळेची तयारी करू लागले. परत येताना सावकाश यायचं. गर्दीत वाहन बघत चालायचं. मम्मी, पप्पा लवकर घरी आले तर त्यांना पाठवशील शाळेत? पप्पाची कोण गॅरंटी देणार आहे? का? आज त्यांनी सांगितले ना दारू घेणार नाही म्हणून. रोजच सांगतात आणि रोज येतात. त्यांचं काही खरं नाही. पण अगदी निराशेने म्हणाले, अरे का ग मम्मी, पप्पा दारू का पित असतील? ते त्यांनाच विचार. मी विचारून थकले. हे बघा, तुमची रिक्षा आली. बंटी आणि पिंकी शाळेत रवाना झाले. भिंतीवरच्या हॉल क्लॉकमध्ये रात्रीचे 11:20 होतात. पिंकी आणि बंटी झोपलेत. अनु फक्त खुर्चीवर बसून आहे. अजून हे कसे घरी आले नाहीत? ती दाराजवळ आली, पुन्हा खुर्चीत बसली. 12 वाजतायत, ती मनाशीच उद्गारली. आणि मग दारावरची कॉल बेल खणखणली. आले वाटतं. म्हणत तिनं पळत जाऊन दार उघडलं. पाहते तर समोर 2 पोलीस उभे. आपण मिसेस अविनाश साने का? हो हो. तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलावलंय. मला? हो, पण का? अविनाश सानेला अटक केली आहे. अटक? यस. असं काय केलंय त्यांनी? ते पोलीस स्टेशन आलं म्हणजे कळेल. घाबरत घाबरत तिने साडी बदलली, मुलांना शेजाऱ्याकडे सोपवलं आणि ती पोलिसासोबत बाहेर पडली. पोलीस स्टेशनमध्ये सब इन्स्पेक्टर कदम बसले होते आणि समोर बँकेचे मॅनेजर जगताप बसले होते आणि सोबतच हेड कॅशियर जोशी बसले होते. अवीला अटक केलेली होती. साने मॅडम आल्यात साहेब. अनु भयभीत होऊन उभी होती. काय झाले साहेब? अहो, तुमच्या मिस्टरने या साहेबांची थोबाडीत मारली. थोबाडीत? हो ना. पण का? मी त्याचा 8 दिवसाचा पगार काढला नाही म्हणून. का बरं? हा सारखा 8 दिवसापासून ड्युटीवरच नाही आहे. सारखा दारूच्या गुत्यावर पडून असतो. अरे देवा! आज सकाळी काय झाले इन्स्पेक्टर साहेब? आज सकाळी माझ्या कॅबिनमध्ये आला. माझा 8 दिवसाचा पगार कमी काढला म्हणून भांडू लागला. मॅनेजर सांगत होता. भांडताना खूप प्यालेला होता. तर मी त्याला निक्षून सांगितलं तरी ऐकेनाच. अखेर त्याला मी कॅबिन बाहेर जा म्हणलो तर याने माझी थोबाडीत मारली. हो, आय सी. त्यानंतर मी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. आज याची जमानत होणार नाही बाई. बघा साहेब, नोकरीचा प्रश्न आहे.
नोकरी नोकरी तर आजच गेली. डिसमिसची ऑर्डर टाईप करायला सांगितली मी. नका हो साहेब, माझ्या आणि माझ्या मुलाबाळावर कृपा करा. असल्या दारुड्या कर्मचारी नकोय आम्हाला. अखेर ती निराश होऊन घरी परतली. 8 दिवस होतात. अवे डिसमिस होऊन घरीच बसलाय. आता मुलाबाळांना काय खाऊ घालणार? उगाच माझ्या जखमेवर मीठ चोळू नकोस सनू. चांगली नोकरी होती, दारूच्या नादाने गमावली तुम्ही, आणि उलट मलाच उत्तर देत आहे. आता यापुढे मी दारूला स्पर्शही करणार नाही. आज तुझी शपथ घेऊन सांगतो. मी विश्वास कसा ठेवायचा? तुला मी दारू पिऊन दिसलो तर मला माझ्या शब्दांची आठवण करून देशील. ठीक आहे. आता कदाचित ठेस लागल्यावर शहाणे व्हाल, पण आज घरात डाळ दाणा नाही, तेल मीठ नाही, त्याचं काय? मी बघतो कुठे काम मिळते का. आणि तो घराबाहेर पडला. रात्र झाली. मम्मी पप्पा अजून आले नाहीत. आले तरी कुठं, शुद्धीवर येतील. त्याची खोड मेल्याशिवाय थोडीच जाणार आहे. तेवढ्यात बेजलो आली. बघतो मी, पप्पाच आले असतील. म्हणत बंटीने दार उघडलं. पण हवीच होता. पप्पा. हा बेटा. बंटी, पिंकी तुमच्यासाठी कव्वा आणलाय. आणि हे घे 70 रुपये. अनु तिच्याकडे एकटक पाहत राहिले. अगं पाहतेस काय अशी? हातपाय धुवायला पाणी दे. बघा ना माझे हात किती मळले आहेत. अनुने पाहिलं, खरंच त्याच्या हाताला फोड आले होते. कुठं कामाला गेला होता? हमाली केली, किराणा मार्केटमध्ये. हा. आणि पप्पा आज तुम्ही दारू घेतली नाही? नाही बेटा, आज नाही घेतली आणि याच्या पुढे मी कधीच घेणार नाही. दारूला स्पर्शही करणार नाही. हे ऐकून अनुच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. अवी म्हणत ती त्याला विलगली. मम्मी पप्पा म्हणत तरी पिंकी बंटी त्यांना विलगली. कितीतरी वेळ दारूच्या स्पर्शापेक्षा हा मायेचा उबदार स्पर्श हेच खरं जीवन आहे, हे आज आवीला समजलं होतं. धन्यवाद. ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून मला कळवा. लाईक करा आणि शेअर करा. भेटू पुन्हा नवीन कथेसह.